होतं। परभणी जिल्ह्यामध्ये 9 ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। परभणीच्या गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये इथली मतमोजणी पार पडेल। परभणी जिल्हा परिषदेच्या 54 आणि पंचायत समितीच्या 108 गणांसाठी मतदान प्रक्रिया पार पडलेली आणि आता जी पुढची जी तयारी आहे ती सुरू झालेली आहे। आपण बघू शकतो की मी सध्या गंगाखेडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आहे आणि इथं मतमोजणीची जी तयारी आहे ती सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी पोलिसांच्या बॉम्ब शोधक नाशक पथकानं सुद्धा या पूर्ण मतमोजणी केंद्राची पाहणी केलेली आहे। आपल्यासोबत इथले निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जुराट डाबकरे सर, कशा प्रकारे ही तयारी केली जात आहे मतमोजणीची? मतमोजणीच्या तयारीसाठी आपण या ठिकाणी एकूण 14 टेबल EVM यंत्रासाठी लावलेले आहेत आणि 2 टेबल पोस्टल बॅलेटसाठी लावलेले आहेत। एकूण 16 टेबलवर मतमोजणी उद्या सकाळी 10 वाजता बरोबर सुरू होईल। 10 वाजता टपाली मतपत्रिकेच्या मतमोजणीला सुरुवात होईल आणि तदनंतर 10 मिनिटांनंतर 10 वाजून 10 मिनिटांनंतर EVMची प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होणार आहे। किती राऊंड असणार आहेत या मतमोजणीमध्ये? कशा पद्धतीने EVMची रचना असणार आहे? 14 टेबलवर आमच्याकडे एकूण असलेल्या 14 गणांची मतमोजणी एकाच वेळी सुरुवात होणार आहे आणि प्रत्येक टेबलवर एक पंचायत समितीचा गण मतमोजणीसाठी घेण्यात येणार आहे। पहिल्या राऊंडला प्रत्येक गणाची पहिल्या क्रमांकाच्या मतदान केंद्र मतमोजणी येईल, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं असं एकूण मॅक्झिमम 12 फेरीमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे। तर एकूण बघायला गेलं तर मतमोजणीची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली, कारण सर्व यंत्रणांनी पाहणी केलेली आहे, त्याचा आढावा सुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे। पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। अजितदादांच्या निधनामुळे